भारत पाकिस्तानच्या डीजीएमओच्या बैठकींची वेळ बदलली आहे। डीजीएमओची चर्चा आता संध्याकाळी 5 वाजता होण्याची शक्यता आहे। दुपारी 12:20 हॉटलाईन कनेक्ट न झाल्याने चर्चाचा विषय थोडा थांबलेला आहे, कारण दोन्ही देशात शस्त्रसंधीनंतर डीजीएमओ मध्ये पहिल्यांदाच चर्चा होणार आहे आणि 12:20 ही चर्चा होणार होती। मात्र आता ही चर्चा थोडीशी लांबणीवर पडून 5 वाजता ही चर्चा होण्याची शक्यता आहे। तर 12:20 हॉटलाईन कनेक्ट न झाल्याने चर्चा लांबलेली आहे। तर दोन्ही देशात शस्त्रसंधीनंतर डीजीएमओ मध्ये पहिल्यांदाच चर्चा होणार आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यान शनिवारी युद्धविरामाची घोषणा झाली। याचा तपशील पाकिस्तानकडून भारताच्या डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना करण्यात आला। हा कॉल प्रोटोकॉल नुसारच झाला आणि यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डीजीएमओ म्हणजे कोण आहेत पाहूया। डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स, लष्करातील वरिष्ठ अधिकारी। लष्करी कारवायांवर लक्ष ठेवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे, थेट भारतीय लष्कर प्रमुखांना अहवाल देतात। युद्ध, शांती किंवा तणावाच्या परिस्थितीत रणनीतिक निर्णय घेतात। लष्करी ऑपरेशनची आखणी देखरेख करणं डीजीएमओची मुख्य जबाबदारी आहे। सीमावर्ती तणाव नियंत्रणात ठेवणं आणि युद्धविराम व्यवस्थापन करणं। भारत पाकिस्तान डीजीएमओ हॉटलाईनद्वारे नियमित संवाद साधतात। तणाव वाढल्यास लष्करी मोर्चावर त्वरित संवाद साधतात। लष्करी कारवायांची तयारी आणि अंमलबजावणी यांचं निरीक्षण करणं डीजीएमओची जबाबदारी आहे। इतर संरक्षण शाखा आणि मंत्रालयांसोबत समन्वय ठेवणं। टेम्पररी पीस, you can call it ceasefire, whatever you can call it. But ceasefire means this is the final meeting. Now the ceasefire actually is going to be decided for how long, and should the forces be on the border, should the de-escalation take place, even that will be a तर ही मोठी बातमी आपण पाहतोय। डीजीएमओची बैठक आधी जवळपास बैठकीची वेळ आता बदललेली आहे। डीजीएमओची चर्चा आता संध्याकाळी 5 वाजता होण्याची शक्यता आहे। दुपारी 12:20 हॉटलाईन कनेक्ट न झाल्याने चर्चा लांबल्याचं समजतंय। दोन्ही देशात शस्त्रसंधीनंतर डीजीएमओ मध्ये पहिल्यांदाच चर्चा होणार आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि काशिफ चौधरी यांच्यात चर्चा होईल। हिंदू करार पाकिस्तान सोबत सिंधू करार व्यापार स्थगितच राहणार आहेत। पाकिस्तानी दहशतवादाशिवाय चर्चा होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। फक्त पाकिस्तान आणि दहशतवादाविषयीच चर्चा होणार असल्याचं त्यांनी म्हणले। इतर कुठल्याही विषयावर चर्चा होणार नसल्याचंही यावेळी समजतं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा। उर्वशी, जर आपण पाहिलं तर यावेळी थोडा वेळ लांबलेला आहे। 12:20 जी चर्चा होणार होती ती आता थेट संध्याकाळी होणार आहे। मात्र पाकिस्तानशी दहशतवादाशिवाय कुठलीही चर्चा होणार नाही, कुठल्याही करारासंदर्भात चर्चा होणार नाही, नेमकं काय? नक्कीच आपण बघितलं तर 12 वाजता जी एक संवाद होणार होता हॉटलाईनवर, एक डीजीएमओ टॉक जे होणार होता ते आता जे आहे 5च्या दरम्यान होणार आहे। शक्यता आहे की तेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये एक संवाद होणार। हा संवाद खूप महत्त्वाचा असेल आणि जसं तुम्ही सांगितलं की दहशतवादाला सोडून काहीच अजून बोलणं होणार नाही। जे नेमकं बोलणं होणार ते म्हणजे दहशतवादाच्याच संदर्भात कशा प्रकाराने पाक व्यापक जे काश्मीर आहे त्याच्यात कशा प्रकाराने दहशतवादाला श्रेय दिलं जायचं, पाकिस्तानमध्ये कसं त्यांना श्रेय दिलं जायचं, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे चर्चा होणार आहे। डीजीएमओ टॉक्सची वाट
पूर्ण जग बघतोय, कारण की इथेच जे आहे पुढे शस्त्रसंधी जे चालू आहे ती चालूच राहणार किंवा काहीतरी जे आहे दुसरं कोणतं निर्णय घेतला जाणार, या सगळ्यांवरती चर्चा होणार. DGMO टॉक्समध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या होणार आहेत. 3 गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे दोन्ही देशांमध्ये शांतता कंटिन्यू होणार. दुसरं म्हणजे तणाव वाढू शकतं, ज्याची शक्यता जास्त आहे, कारण की पाकिस्तान जे आहे आपलं रूप दाखवतोय, स्वरूप दाखवतोय वेगवेगळ्या जागी. पाकिस्तानने शस्त्रसंधीला अग्री करून पण जे आहे 2-3 तासातच त्याचं उल्लंघन करताना दिसलेला पाकिस्तान. तर म्हणून या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात जे आहे DGMOचं टॉक खूप महत्त्वाचे आहेत. 12 वाजता काही कारणांमुळे जे आहे हे टॉक झाले नाही. मात्र आता जे आहे कशा प्रकाराने हे टॉक्स होतात यावरती लक्ष आहे. भारताने कालच एक मोठं उत्तर दिलं आहे पाकिस्तानला, ते म्हणजे की नवीन सामान्य जे निर्माण झालं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये. एक तर हे की भारत शांत, पाकिस्तान शांत तर भारत शांत. पाकिस्तानने कुठं उल्लंघन केलं तर त्याचं भारत प्रतिउत्तर देणार आहे. हे एक सगळ्यांनी समजून घ्यावे. या नवीन सामान्यांना प्रत्येक देशाने, जगात सगळे जे देश आहेत त्यांनी आणि पाकिस्तानने पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. भारत आता पाकिस्तानबरोबर आपल्या नात्यांमध्ये जे आहे एक वेगळं रूप दाखवतोय. पहिले जितकी समजूत होती आणि जितकी समजदारी दाखवायचं, आता तितकंच आक्रमक रूप पण भारत दाखवतोय, कारण की गरजेचं आहे. आताच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण ऐकलेलं की कशा प्रकाराने आर्मीचे जे पर्सोनल्स आहेत त्यांनी सांगितलं की असं स्वरूप घेणं खूप गरजेचं होतं. पाकिस्तान कुठे थांबतच नव्हता. दहशतवाद्यांना श्रेय देऊन, सपोर्ट करून कुठे ना कुठे जे आहे इकडच्या नागरिकांना, म्हणजेच भारताच्या नागरिकांना कुठे ना कुठे अटॅक करत होते. म्हणून ज्या प्रकारे हा ट्रेंड झालाय, चेंज झालाय पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून, म्हणून हे उत्तर देणं गरजेचं होतं आणि म्हणून हा ऑपरेशन सिंदूर झालं. आज अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे की रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशाला संबोधित करणार आहे. तर या DGMO टॉक्स नंतर नेमकं भारत आणि पाकिस्तानमध्ये काय होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या हिशोबी आता जे आहे संबोधित करणार देशाला, कारण की देशात वॉर सिच्युएशन नाही पण वॉर लाईक सिच्युएशन झालेली. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आत्तापर्यंत ऑपरेशन सिंदूरमध्ये कधीच जे आहे त्यांनी वक्तव्य केलं नाही किंवा बोलले नाही कुठे, नुसतं मीटिंग्स आफ्टर मीटिंग्सचे एक सिलसिला जो सुरू होता तिथेच त्यांची उपस्थिती होती. तर आज जेव्हा ते संबोधित करणार त्यावरती लक्ष आहे. DGMO टॉक्सवरती पुढे भारताची रणनीती काय असेल ते कुठे ना कुठे पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी अगदी खूप खूप धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास दोन्ही देशांची आता जवळपास 5 वाजता चर्चा होणार असल्याचं कळतं आहे.